नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपल्याला वातदोषाची सामान्य स्थानं पाहायची आहेत. वातदोष हा संपूर्ण शरीराला व्यापून टाकणार आहे. म्हणजे शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये वातदोष प्रेझेंट आहे. परंतु वातदोष हा स्पेसिफिकली काही सामान्य स्थानांमध्ये सापडतो. त्यामुळे सामान्य स्थानं सांगितली, जसं की तू समज की तू वातदोष आहेस. तू दिवसभर सगळं शहर फिरतोस, सगळं शहर वरबाडून काढतोस, एक गल्ली नाका सोडत नाहीस. परंतु तुला जर कोणाला सापडायचंय त्याच्यासाठी काही स्पेसिफिक ठिकाण आहे. तुला जर काही सापडायचंय तर तुला सापडण्यासाठी कुठे येणार लोक? तुझ्या घरी येणार आहेत. जसं की समज जर तुझं घर पक्वाशय आहे, वातदोषाचं घर पक्वाशय आहे, तू जर काही कांड करून घरी आलास तर तुला पकडण्यासाठी लोक कुठे येणार आहेत? तुझ्या घरी येणार आहेत. तसंच वातदोष सगळ्या शरीरामध्ये सगळा पसरतोय, व्यापून टाकलेला आहे. परंतु त्याची काही सामान्य स्थानं सांगितलेली आहेत. जसं की त्याचं घर म्हणजे पक्वाशय आहे. त्याला जर सापडायचं म्हटलं तर तो पक्वाशयामध्ये जाऊन आपण सापडतो. जर तू एखादा कांड केलंस तर पोलिस तुला शोधण्यासाठी पक्वाशयामध्ये येतील. तिथे तुला जे काय त्यांना ट्रीटमेंट द्यायची ते तुला तिथे येऊन देणार आहेत. त्याच प्रकारे वाताचंही तसंच असतं. वात जर विकृत झाला तर त्याला आपल्याला चिकित्सा देण्यासाठी त्याच्या घरामध्ये म्हणजे पक्वाशयामध्ये जावं लागतं. सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. फक्त एक उदाहरण सांगितलं, जर तू वातदोष आहेत सगळं शरीर व्यापून टाकणारा आहेस, परंतु तुला जर सापडायचंय त्याच्यासाठी काही स्पेसिफिक स्थानं सांगितलेली, सामान्य स्थानं सांगितली, तिथेच तुला वातदोष सापडणार आहे. ठीक आहे. सर्वात प्रथम आता आपण श्लोक पाहून घेऊया वातदोषांच्या सामान्य स्थानांचा. खूप सोपा श्लोक आहे, सगळ्यांनी पाठ करायचा आहे, गरजेचा श्लोक आहे. पहिलं काय म्हणतो ऐका. पक्वाशय कटी सक्ती. पक्वाशय कटी सक्ती स्त्रोत अस्थि स्पर्शनेंद्रियम स्थानं वातस्य तत्रापि पक्वाधानं विशेषत. बघा किती स्थानं सांगितले याच्यामध्ये मी तुम्हाला. पक्वाशय कटी सक्ती स्त्रोत अस्थि स्पर्शनेंद्रियम. बघा इथले तुम्ही 5 नावं पाठ केली, श्लोक पाठ होऊन गेला. त्याच्यामुळे तुम्हाला पाठ करून घ्या म्हणता, एवढा सोपा श्लोक होता. वाचा श्लोक पुन्हा एकदा. पक्वाशय कटी सक्ती स्त्रोत अस्थि स्पर्शनेंद्रियम स्थानं वातस्य तत्रापि पक्वाधानं विशेषत. अर्थ समजून घेऊया. ते काय म्हणताय? पक्वाशय कटी सक्ती स्त्रोत अस्थि स्पर्शनेंद्रियम स्थानं वातस्य तत्रापि. हे सगळे वाताचे स्थान आहेत. पक्वाधानं विशेषत. परंतु पक्वाशय हे विशेष स्थान आहे. जसं की तुला जर सापडायचं म्हटलं, तू मोकार सगळं शहर फिरतोय, पण तुला सापडायचं म्हटलं तर पोलिस कुठे कुठे सापडणार? तुझ्या मामाच्या घरी सापडणार. जसं की तुझ्या मामाच्या घरी सापडणार, आत्याच्या घरी सापडणार, चुलत्याच्या घरी सापडणार, मित्राच्या घरी सापडणार आणि तुझ्या स्वतःच्या राहत्या घरी सापडणार. परंतु सगळ्यात जास्त चान्सेस कुठे आहेत? पक्वाधानं विशेषत. म्हणजे तुझ्या राहत्या घरी तू सापडण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत. तसंच वातदोष सापडण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस पक्वाशयामध्ये आहेत. कारण पक्वाशय त्याचं घर आहे, त्याची उत्पत्ती पक्वाशयामध्ये होत असते. त्याची काही विकृती आहे ती पक्वाशयामध्ये होत असते. त्याची चिकित्सा करायची तर ती पक्वाशयामध्ये होत असतं. सर तुम्ही हे स्थानं सांगताय, मला काहीच माहित नाही स्थानांना काय म्हणतात सांगतो. पक्वाशय. पक्वाशय पक्वाशय म्हणजे काय सर? पक्वाशय म्हणजे मोठे आतडे. तर इंग्रजांच्या भाषेत सांगायला गेलं तर लार्ज इंटेस्टाईन म्हणजे पक्वाशय. परंतु मी तुम्हाला हे सांगितलं म्हणून कोणाला सांगू नका, कारण आयुर्वेद आणि मॉडर्न कोरिलेट न करता शिकायचं असतं. परंतु आताच आपण इंग्रजांनी बनवलेला काही सिलेबस शिकून आलोय, त्याच्यामुळे आपल्याला हा सिलेबस शिकण्यासाठी आपल्याला थोडीशी मदत घ्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे पक्वाशय म्हटलं की लार्ज इंटेस्टाईन तुम्ही थोडंफार इमॅजिन करू शकता. मग पक्वाशय याचं वातदोषाचं उत्पत्ती स्थान आहे. हे तुम्हाला नोट्समध्ये लिहून घ्यायचंय. वातदोषाचं उत्पत्ती स्थान काय आहे? पक्वाशय आहे. त्याचबरोबर सर याचं विकृती स्थान म्हणजे वातदोषाची विकृती कुठे होत असते? पक्वाशयामध्ये होत असते. त्याच्यानंतर सर चिकित्सा स्थान म्हणजे विकृती झालेली आपल्याला ट्रीटमेंट कुठे द्यायची आहे? इथेच द्यायची आहे. त्याच्यामुळे पक्वाशयाचं चिकित्सा स्थान पण आहे. अक्षर थोडंसं समजून घ्या, शिकवण्याकडे लक्ष द्या. मास्तरांचं अक्षर थोडं खराब आहे, परंतु शिकवतो खूप भारी. ठीक आहे. चिकित्सा स्थान, उत्पत्ती आणि विकृती तिन्ही स्थानं पक्वाशयाचे आहेत. काय म्हटलं मी? वातदोषाचे सामान्य स्थान पाहतोय. वातदोषाचं विशेष स्थान काय आहे? पक्वाशय. पक्वाशयाला आपण मोठा तळ म्हटलं, लार्ज इंटेस्टाईन म्हटलं. हे वातदोषाचं उत्पत्ती स्थान पण आहे, विकृती स्थान पण आहे, चिकित्सा स्थान पण आहे. कसं सर? वातदोष उत्पत्ती झाली या पक्वाशयामध्ये, उत्पत्ती झाली
या पक्वाशयामध्ये वातदोषामध्ये बिघाड आली पक्वाशयामध्ये झाली, मग याची ट्रीटमेंट कशी करणार सर? पंचकर्माचं नाव ऐकलंय? पंचकर्मामध्ये कोणकोणते 5 कर्म येतात माहितीये? त्याच्यामध्ये तुम्ही बस्ती ऐकला असेल मित्रांनो. ही बस्ती वातदोषाची विकृती दूर करण्यासाठी वापरतात. वातदोषाला शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी, शोधन करण्यासाठी आपण ही बस्ती वापरत असतो. त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला वातदोषाची विकृती होते, त्याची प्रधान चिकित्सा नोट्समध्ये लिहून घ्यायचंय. वातदोषाची प्रधान चिकित्सा कोणती आहे? बस्ती. ही आपण या पक्वाशयामध्येच देत असतो. कसं सर? पक्वाशयामध्ये कसं? पक्वाशयामध्ये कोणकोणते अवयव येतात सर? पक्वाशयामध्ये लार्ज इंटेस्टाईन येतो आणि लार्ज इंटेस्टाईन मध्ये मॉडर्न नुसार तुम्हाला माहिती आहे की ऍनस सुद्धा येत असतं. मग ऍनस मार्गाच्या थ्रू, ऍनस रूट थ्रू काही मेडिसिन देतो. एक छोटासा पाईप असतो. तुम्ही आता आयुर्वेदिक स्टुडंट आहे, तुम्हाला सांगण्यात काही हरकत नाही, तेच खायचं तुम्हाला नंतर. बस्तीमध्ये एक छोटासा रबरी पाईप असतो, तो ऍनल रूट थ्रू आपण आत घालतो आणि त्याच्या मार्फत काही तेल, त्याच्यानंतर काढे आपल्या शरीरामध्ये सोडत असतो. त्याने वातदोषाची चिकित्सा होते. जसं तुम्ही पॅरालिसिस ऐकलं असेल, आयुर्वेदामध्ये त्याला पक्षाघात म्हणतात. त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी आपण बस्ती देत असतो. बस्ती म्हणजे काय? बस्तीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु त्याच्यामध्ये एक प्रकार असा आहे की ज्याच्यामध्ये ऍनल रूट थ्रू आपण एक छोटीशी नळी असते, ती नळी इंटर करून त्याच्यामध्ये आपण थोडस तेल टाकत असतो आणि काही काढे टाकत असतो. तेल का सर? वातदोषाचं शमन करण्यासाठी तेल सगळ्यात उत्तम सांगितलेलं आहे. जसं जसं आपण आता पुढे गुळ पाहू तेव्हा तुम्हाला कळेल. आता कळालं तुम्हाला पहिलं स्थान पक्वाशयाचं महत्व. पक्वाशय हे वातदोषाचं विशेष स्थान आहे. वातदोषाची उत्पत्ती, विकृती, चिकित्सा ही पक्वाशयामध्ये केली जाते. चिकित्सा कशी सर? बस्ती दिल्या जातो सर, हे पक्वाशयामध्ये दिला जातो. ठीक आहे, हे झालं पक्वाशयाविरुद्ध सगळं. विशेष स्थान सांगितलं, तुला उदाहरणे सांगितलं, जसं की वातदोष संपूर्ण शरीरामध्ये प्रेझेंट आहे, परंतु मोस्ट जास्त म्हणजे सगळ्यात जास्त तुम्हाला वातदोष कुठे मिळणार आहे? पक्वाशयामध्ये मिळणार आहे. ठीक आहे, पहिलं स्थान पक्वाशय क्लिअर असेल सगळ्यांना. दुसरं दुसरं कटी. कटी म्हणजे काय सर? पहिल्यांदा ऐकला शब्द. तुम्ही आता नवीन आहेत आयुर्वेदा मराठीमध्ये, तुम्ही कोर्स विकत घेतलाय म्हणून तुम्हाला याचा अर्थ माहिती आहे. नाहीतर तुमचे अजूनही काही सिनियर त्यांना कटीचा अर्थ माहित नाही मित्रांनो. कटी म्हणजे काय मित्रांनो? आज मी तुम्हाला सांगतोय, डोक्यामध्ये सेव्ह करून ठेवायचंय. भविष्यामध्ये कटी कुठेही तुम्हाला कटी शब्द दिसला की त्याचा अर्थ माहित पाहिजे. कटी म्हणजे एक लोकेशन आहे. तुम्हाला पेल्विक रिजन आणि लंबार रिजन, या रिजनला कटी प्रदेश असं म्हटलं जातं. लंबार रिजन म्हणजे काय सर? एकदम मणक्याचा खालचा भाग. जसं की तुम्हाला माकड हाड माहित असेल, आपलं माकड हाड, कॉकेक्स, हे सर्व आणि खालचे सायक्रम वगैरे, हे सर्व जे खालचे पार्ट आहेत लंबार रिजन मधले. आणि पेल्विक पार्ट्स, पेल्विक पार्ट्स मध्ये काय काय येतं इंग्रजांच्या भाषेत सांगायला गेलं, त्याच्यामध्ये स्क्रोटम, त्याच्यानंतर पेनिस मेल मध्ये, फिमेल मध्ये ओव्हरीज येतात त्याच्यामुळे. त्याच्यानंतर आणखी ओव्हरीज नंतर युटेरस येतं. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला बस्ती, आयुर्वेदानुसार बस्ती म्हणजे काय? युरॅनरी ब्लॅडर, हे सगळं येतं. मग आयुर्वेदानुसार या कटी प्रदेशामध्ये काय काय येतं सांगतोय. कटी प्रदेशामध्ये गुद, गुद म्हणजे काय सर? ऍनस. त्याच्यानंतर गुद नंतर बस्ती प्रदेश. सर तुम्ही ट्रीटमेंट वाली बस्ती म्हटले आणि ही बस्ती प्रदेश हा वेगवेगळा आहे का? होय सर, हा वेगवेगळा आहे, हा सारखा नाहीये. बस्ती प्रदेश म्हणजे काय सर? बस्ती प्रदेश हा एक लोकेशन आहे. जसं की बस्ती म्हणजे युरॅनरी ब्लॅडर, मॉडर्नचं इंग्रजांच्या भाषेमध्ये जर कोरिलेट करायला गेलं तर युरॅनरी ब्लॅडर. बस्ती म्हणजे युरॅनरी ब्लॅडर आणि पंचकर्मामधली बस्ती ती वेगळी आहे. सध्या कटी प्रदेशामध्ये तुम्हाला 2 स्थानं सांगितले मी, गुद आणि दुसरं सांगितलं बस्ती. त्याच्यानंतर आणखी काय काय येतं सर याच्यामध्ये? मेंढर प्रदेश, नोट्स मध्ये लिहून घ्यायचंय. मेंढर प्रदेश म्हणजे काय सर? इंग्रजांच्या भाषेमध्ये पेनिस. त्याच्यानंतर वृषण, यालाच इंग्रजांनी काय सांगितलंय? टेस्टिस. हे शब्द तुम्ही लिहून घ्या, वाटलं तर कंसामध्ये लिहा तुमच्या नोट्समध्ये, कारण हे शब्द पुढे चलून खूप जास्त कन्फ्यूज तुम्हाला करणार आहेत. ठीक आहे, मेंढर, वृषण, त्याच्यानंतर गर्भाशय, या सर्व गोष्टी. आतापर्यंत काय काय सांगितलं कटी प्रदेशामध्ये तुम्हाला? लंबार रिजन आणि पेल्विक रिजन, हे दोन्ही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. लंबार रिजन मध्ये कॉकेक्स बोन, त्याच्यानंतर इकडे पेल्विक मध्ये काय काय आलं तुमच्याकडे? गुद आलं. मग गुदाचा संबंध कशासोबत येतो? पुरुषासोबत येतो. पुरुष म्हणजे काय? घनमल आपला. त्याच्यानंतर बस्ती आलं. बस्तीचा कशासोबत? युरिनरी ब्लॅडरचा संबंध कशासोबत येणार? मूत्रासोबत येणार आहे. त्याच्यानंतर गर्भाशय पाहिलं. गर्भाशयाचा संबंध कशासोबत येणार आहे? गर्भाशयाचा गर्भासोबत येतो. त्याच्यानंतर मेंढर पाहिलं म्हणजे पेनिसचा संबंध शुक्रासोबत येईल आणि मूत्रासोबत, दोन्ही सोबतही येऊ शकतो. ठीक आहे, हे झालं कटी प्रदेशाबद्दल. पक्वाशय म्हणजे आपण काय म्हणलं? मोठे आतडे. कटी प्रदेश म्हणजे काय? पेल्विक रिजन. त्याच्यानंतर लोअर लंबार रिजन.
त्याच्यानंतर पुढचं स्थान आहे शक्ती प्रदेश. एवढे छान तुम्हाला मी स्थान सांगितलेत, तुम्हाला कधीच विसरायला नको. एवढा वेळ का देतो तुम्हाला? कारण पुढे चलून तुम्हाला हे बेसिक कधीच कच्चं नाही पडलं पाहिजे. पुढे चलून तुम्ही सेकंड इयर शिकताय, तेव्हा तुम्हाला माझी आठवण आली पाहिजे, की हे लोकांना येत नाही, परंतु मला एकदम ह्या चांगल्या प्रकारे कॉन्सेप्ट पक्क्या झालेल्या आहेत. ठीक आहे. पक्वाशय झालं, कटी झालं. आता पुढचं आहे शक्ती प्रदेश. शक्ती प्रदेश म्हणजे काय सर? थाय रिजन. इंग्रजांच्या भाषेत काय सांगायचं झालं? थाय रिजन. थाय रिजन याचं काम काय मग? पळणे, शिड्या चढणे, उतरणे हे आपल्या थाय रिजनचं काम असतं. शक्ती प्रदेश. कटी प्रदेश. कटी प्रदेशचं काम तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. मेंढराचं काम मूत्र पुरुष ग्रहण करणे, धारण करणे. त्याच्यानंतर आपलं गुदाचं काम काय? पुरुष धारण करणं. बस्तीचं काम मूत्र धारण करणे. आणि पक्वाशयाचं काम तर आपण पाहिलं की वाताचं काय होतं? उत्पत्ती स्थान, विकृती स्थान, चिकित्सा स्थान सगळं काही वाताचं हेच आहे. शक्ती प्रदेश झाला थाय रिजन. त्याच्यानंतर पुढे सर श्रोतेंद्रिय. श्रोतेंद्रिय म्हणजे कान. आपले कान. हे जो इंद्रिय आहे आपला हा वात दोषाच्या प्रधान आहे. वात दोष इथे असतो. आपण जे ऐकतोय ते वात दोषामुळेच ऐकतोय. त्याच्यामध्ये छोट्या सूक्ष्म अस्थिंच्या साह्याने आपल्याला ध्वनी ऐकू येत आहे. जसे की छोटे छोटे बोन्स आहेत आपल्या कानात आपल्याला माहिती आहे. ते श्रोतेन इंद्रियमुळेच ऐकतो. आपण जे शब्द आहे तोही हवेच्या मार्फतच आपल्या कानामार्फत येतो. मध्येही हवेच्या मार्फतच आपल्या इंद्रियांपर्यंत पोहोचत आहे. त्याच्यामुळे वात दोष याचं प्रमुख स्थान म्हणता येणार नाही. सामान्य स्थान श्रोतेंद्रिय आहे. त्याच्यानंतर स्पर्शेंद्रिय. स्पर्शेंद्रिय टच ही सुद्धा प्रॉपर्टी वात दोषाचीच आहे. ठीक आहे. स्पर्शन इंद्रिय पक्वाशय, कटी, शक्ती, श्रोतेंद्रिय, स्पर्शेंद्रियम. त्याच्यानंतर आपलं एक इथे मिस झालेलं आहे. त्याचं नाव आहे अस्थि. अस्थि म्हणजे काय सर? अस्थि म्हणजे बोन्स. हे तुमच्या नोट्स मध्ये लिहून घ्यायचंय. अस्थि. अस्थि. पक्वाशयानंतर जर कोणतं इम्पॉर्टंट स्थान म्हटलं तर कोणतं? अस्थि आहे. मोडलं 1 मिनिट. अस्थि हे तुम्हाला 6वं स्थान लिहून घ्यायचं. अस्थि म्हणजे बोन्स. आपल्या शरीरामध्ये जेवढे काय बोन्स आहेत ते आपल्या वात दोषाच्या प्राधान्याने राहतात. वात दोष तिथे सगळ्यात जास्त आपल्याला सापडतो. जर आपल्याला हाडं दुखत असतील तर वात दोषाची विकृती झालेली असते. जसं की पक्वाशयानंतर 2 नंबरचं स्थान असते मी म्हटलं. म्हणजे तू जर सापडणच झाला तुझ्या घरच्यांना, तू शहरामध्ये मोकार फिरतोय शहरामध्ये आणि तुझ्या घरच्यांना सापडतच नाहीये, तर तुझं घर सोडून दुसरं कुठे? तुझ्या बेस्ट फ्रेंडच्या घरामध्येच तुला शोधणार आहेत. मग बेस्ट फ्रेंड जसं की अस्थि. मग हे पक्वाशयानंतर दुसरं महत्वाचं स्थान काय झालं? अस्थि झालं. ठीक आहे. सगळे स्थान तुम्हाला क्लिअर झालेली असतील. एवढं सोपं होतं आपला हा वातदोषाच्या सामान्य स्थानांचा श्लोक. पक्वाशय, कटी, शक्ती, स्त्रोतस्ति स्पर्शेंद्रियम, स्थानं वातस्य तत्रापि, पक्वादानं विशेषत. हे सगळे स्थान तर आहेतच, परंतु पक्वाशय हे त्याचं प्रमुख स्थान आहे. तुम्हाला एक मी छान उदाहरण देऊन सांगितलं. आता कधीही वातदोषाची स्थानं म्हटलं की सर्वात प्रथम तुम्हाला आठवायला पाहिजे मी सांगितलेली स्टोरी. जसं की तू पूर्ण शरीरामध्ये, तसंच सर्व शहरामध्ये वातदोष शरीरामध्ये, तर तू पूर्ण शहरामध्ये मोकार फिरत असतोस. परंतु तुला सापडायचं म्हणल्यावर काही स्पेसिफिक स्थानामध्ये सापडतो. जसं की मामाचं घर, तुझं घर, आत्याचं घर, मित्राचे घर. मग सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी कुठे आहे तुझी सापडण्याची? तुझ्या स्वतःच्या राहत्या घरी. म्हणजेच वातदोषाचं स्वतःचं राहतं कोणतं? पक्वाशय. जिथे त्याची उत्पत्ती होते, त्याच्यानंतर त्याची विकृती होते, चिकित्सा होत असते. त्याचबरोबर तुझं जे आता तू तुझ्या स्वतःच्या घरी सापडला नाही, तर लोक तुला कुठे सापडणार? तुझ्या बेस्ट फ्रेंडच्या घरी तुला सापडायला जाणार. म्हणजेच त्याच्यानंतर लोक कुठे पाहणार आहेत? अस्थीकडे पाहणार आहेत. अस्थी वातदोष जर पक्वाशयामध्ये सापडल्यानंतर कुठे 2 नंबरला? अस्थीमध्ये आपण सापडतो. त्यानंतर तिथेही नाही सापडला, मग मामाच्या घरी, आत्याच्या घरी, चुलत्याच्या घरी जर कुठून तुला पोलीस पकडताना ट्रॅक करताना तुला, तेव्हा सगळ्यांचे घर तपासून पाहत असतात. त्याच प्रकारे मग कटी, शक्ती, स्पर्शेंद्रिय, श्रोतेंद्रिय हे सुद्धा वातदोषाचे सामान्य स्थान आहेत. ठीक आहे. होप सो तुम्हाला खूप छान कळालं असेल वातदोषाची सामान्य स्थाने. थँक्यू व्हेरी मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये या चॅप्टरच्या. थँक्यू.